त्याचा पुतळा तयार झाला 10 तारखेला त्याचा अनावरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न आहे। त्या अनावरण सोहळ्याकरता विशेष करून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री चिराग पासवान स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या शुभ हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असणार आहेत आणि आम्ही सगळे समितीचे प्रमुख मंडळी कार्यकर्ते आपल्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। प्रत्येक भागातून म्हणजे आपले शहर असेल तालुका असेल त्या ठिकाणचे सर्व पदाधिकारी मंडळी असतील विविध पक्षांचे प्रतिनिधी असतील हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि आवर्जून या कार्यक्रमाकरता महायुतीचे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये प्रमुख पक्ष जे आहेत असणारा म्हणजे सत्तेमध्ये असणारे पक्ष तीन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील। त्याच प्रकारे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत त्यांचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी असणार आहे आणि याच्याबरोबरीने आपण जर पुतळ्याचं भूमिपूजन करत असतानाच त्यावेळेला त्याचं एक संकल्पचित्र मांडण्यात आलं होतं आणि संकल्पचित्राच्या माध्यमातून आपण पाहिल्यानंतर की कुठंतरी या देशामध्ये सर्वोच्च सभागृह असणारं सभागृह म्हणजे लोकसभा असतील किंवा त्याचप्रकारे विधानसभा असेल प्रत्येक राज्याची विधानसभा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पुतळ्या पाहायला मिळतात आणि मग त्याचबरोबर कुठेतरी न्यायालयाच्या आवारामध्ये जसं संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून भारत देशाला समर्पित करण्यात आलं आणि आजही त्या घटनेप्रमाणे ज्यावेळेला संविधानाचा उपयोग वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्याला घडामोडींमध्ये पाहायला मिळतो की संविधानाचा कसा उपयोग आपल्याला करता येतो। त्याच्यामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीचा उपयोग सर्वसामान्य वर्गाला त्यांच्या प्रश्नांची मांडण्याकरता एक व्यासपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालेला आहे। तर म्हणून कुठेतरी पुतळा ज्यावेळेस निर्माण होणार आहे तर त्याला त्यांच्या विचारांच्या वारसाबरोबर कुठंतरी काम करत असताना तो पुतळा देखील एक चांगल्या प्रकारे असला पाहिजे आणि त्या शहराच्या वैभवामध्ये भर विचारामध्ये भर हा टाकणारा पुतळा असला पाहिजे आणि त्याच्याकरता पुतळ्याची जी निर्मिती केली सगळ्या कमिटी निर्णय घेतला की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो पुतळा बसवला गेला आहे तर तशाच प्रकारचा पुतळा न्यायालयाच्या नंतर जो कुठं बसेल तर तो आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये बसला पाहिजे आणि तशा प्रकारचा पुतळा आज आपल्याकडं इथं पूर्ण झालेला आहे। 10 तारखेला याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे। त्याच्यापूर्वी पुतळ्याचं काम आता म्हणजे संपूर्ण पूर्ण झालेलं आहे। पुतळा येऊन आता ती बसवण्याची सुरुवात ही आता आपल्याकडं त्याच्या अगोदर केली जाईल आणि अनावरण सोहळा हा 10 तारखेला या ठिकाणी होणार आहे। तर आमची आपल्या सर्व पत्रकार मंडळींच्या माध्यमातून विनंती असेल सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण अहिल्यानगरवासियांना तालुक्याच्या आजूबाजूच्या मतदारसंघांमधील सर्वच आमचे मंडळी असतील यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा हे देशामध्ये कुठेतरी पुढे घेऊन जाण्याकरता कुठेतरी आज घटनेचं संरक्षण करण्याकरता आज आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता आहे। त्या पद्धतीने आम्ही पुतळ्याच्या निर्मितीनंतरचं देखील काम आम्ही हाती घेणार आहोत। 10 एप्रिल रोजी होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी जे संग्राम भाईंनी आता आपल्या माध्यमातून जी विनंती केलेली आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून पूर्ण समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। यामध्ये प्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे राहुल बोधी हा शिरोजे आमचे जगविख्यात धर्मगुरू आहेत त्यांच्या हस्ते सर्व विधी होणार आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे केंद्रीय फूड मिनिस्टर फूड प्रोसेसिंग मिनिस्टर चिरागजी पासवान साहेब ते उपस्थित राहणार आहेत व आंबेडकरी समाजाचे जे काही सर्व नेते असतील चळवळीतले ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की सर्व समाजांनी व इतर सर्व समाजामधील लोकांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी विनंती। अहिल्यानगर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णकृती पुतळा याचा अनावरणाचा कार्यक्रम हा 10 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय फूड प्रोसेसिंग मिनिस्टर सन्माननीय चिरागजी पासवान साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असणार आहेत आणि त्याच्याकरता महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील घटक पक्ष असतील किंवा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अहिल्यानगर वासियांनी आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि जसं हा पुतळा जसं
सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं अहिल्यानगर शहरामध्येच आपल्याला होणारा पाहायला मिळणार आहे. त्याकरता आपण सर्वांनी सायंकाळी 5 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं. याच्यामध्ये आनंद शिंदे गायक या ठिकाणी त्यांचं देखील सादरीकरण गाण्यांचं कार्यक्रमाचं हे होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी